तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या इकडे गेल्या वर्षी जे आहे ते करून गेलेलं आहे म्हणजे जे की विद्यार्थी आलेला आहे त्याला apprenticeship साठी फॉर्म भरला होता, त्याचा नंबर लागलेला आहे. तर त्याला थोडीफार आपण माहिती विचारूया जे काय जमलं ती. तर पहिले तर सांगितली तुमचं नाव काय? आणि लाईट लावलं. गंगाराम नागेवार, पहिलगाव भोसर. युरिया उठ ना त्याला बस तुम्ही आहे का? त्याचा येते त्याच्या एकट्याचा घेऊ द्या ना. आयडिया कसा आणि पापण्या कुठला नंबर लागला पण apprenticeship कुठे जाऊ नाही तरी वगैरे कसं इंडियाबद्दल नंबर कसा सप्टेंबर 1 पासून सुरुवात आहे. 2023 मध्ये तर 2023-24 मध्ये तुमचा आयडिया झाला. तर आता मग आपण शिकला कसं काय किती दिवसाला ॲडमिशन म्हणजे आपल्या नंबर लागला. रिझल्ट किती दिवसा लागते? रिझल्ट एका महिन्यात एक महिना 6 महिने जास्तीत जास्त. क्लास टीचर कोण होते तुमची? कशी शिकवत गेली? नंतर आले आरटी बॅच संपन्न म्हणजे 6 महिन्यानंतर कसं काय होतं डीएसचा पण जबरदस्त होता. आता कोणती सर आहे डीएस ना? आता नवीन आले बापू सर होते आम्हाला. नाही डीएसला म्हणजे हातगावची विद्यार्थी किती लागली? हां हातगावची विद्यार्थी किती लागली? हातागावची 15 झाले. हातगावच्या पुरे नांदेड हो बाहेर भरली असते ना कॉम्प्युटर. आता ते सुमारे सांगा पुणे तालुक्याला पाठवायचे. होई नांदेड जिल्ह्यात तालुक्यात म्हणजे भोकर हातगाव हे इकडे पाठवतात. महामंडळमध्ये लागले हो पेमेंटचं वगैरे काय सांगेल? आता अप्रेशिपला किती अप्रेशिपला 8-9 हजार रुपये राहते. 7,500-8,000 रुपये. आता सध्या खाणंपिणं त्यांचं की आपलं आपलंच होता. सर्व रूम वगैरे करून घ्यायचं काम. रूम आता आम्ही पहिल्यापासून नांदेडला आता. म्हणजे तरी दुसऱ्या पोरायला तिथं जायचं असलं तर रूमची सोय त्याची की आपली? रूम बघा आता त्याची वजन असते त्याची पण असते. आता रूम करून राहावं लागतं. आता आमच्यासोबतची भोकरला लागलेली आहे हां. तर ती रूम करूनच राहते. 8 दिवस दिवसभर राहते ड्युटी. नाईट डे नाईट म्हणजे चालतं. जे काही सगळी माहिती सांगली आहे आपल्या भावाने आणि आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.